मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फॉर्म व्हॉट्सअप नंबर 9307616630 असं आपण काल रात्री आपल्या कम्युनिटी बॉक्समध्ये टाकल्यानंतर तिथं फॉर्म देखील अपलोड केलेले आहेत आणि आपल्याला फॉर्म हवे असतील तर इथं खाली मेसेज आलेला आहे की हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा. तर तुम्ही कम्युनिटी बॉक्समध्ये ज्या इमेज आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून देखील तो फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण PDF लिहा, लवकरात लवकर फॉर्म PDF पाठवण्यात येईल. नमस्कार मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल आणि हा प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचा जो महायज्ञ आहे हा सर्वसामान्य जनतेचाच आणि जनतेसाठीच आहे असा जर आपला विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा, गरजूंपर्यंत शेअर करा आणि आपला चांगला वाईट जो काही अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद, पिनकोड 413504. आत्ता सविस्तर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सांगणार आहे. प्रमुख 2-3 बदल झालेले आहेत. वयाची अट थोडीशी शिथिल करण्यात आलेली आहे, 65 पर्यंत करण्यात आलेली आहे आणि कालावधी जमा करण्याचा 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेला आहे. आणि पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक तर जे काही आहेत अपडेट कालच्या, तर ते तुम्ही संबंधित विभागाशी संपर्क करून आपल्या हिशोबाने पाहून घ्या. ठीक आहे. आता फॉर्म थोडंसं वाचून दाखवतो, कारण का तर काही लोकांना समजा वाचता येत नसेल. आता कसं आहे की असू शकतं योगायोगाने किंवा काही थोडंसं वाचायची तसदी घेण्यापेक्षा मी इथं वाचन करतो, त्या अनुषंगाने तुम्हाला तिथं लक्षात येईल की बाबा नेमक्या काय काय बाबी याच्यात समाविष्ट आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. 1. महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव. 2. जन्मदिनांक, दिनांक, महिना, वर्ष अशी लिहिण्यात यावी. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 3 नंबरचा मुद्दा. 4 नंबरला जन्माचे ठिकाण, त्याच्यामध्ये जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे काय असेल, पिनकोड. 5 मोबाईल क्रमांक. 6 आधार क्रमांक. 7 शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय किंवा नाही असल्यास दरमहा जी काही रक्कम आहे ती रकान्यात भरायची. तिथं गाळलेली जागा दिलेली. 8 वैवाहिक स्थिती. 1 त्यात विवाहित, 2 घटस्फोटित, 3 विधवा, 4 परित्यक्त्या आणि 5 निराधार. 9 मुद्दा क्रमांक 9 अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. त्याच्यामध्ये 1 नंबरला बँकेचे पूर्ण नाव, 2 बँक खाते धारकाचे नाव, 3 बँक खाते क्रमांक, 4 IFSC कोड. 10वा मुद्दा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? पर्याय होय किंवा नाही. 11 नंबर नारी शक्ती प्रकार. 1 अंगणवाडी सेविका, 2 अंगणवाडी मदतनीस, 3 पर्यवेक्षिका, 4 ग्रामसेवक, 5 वार्ड अधिकारी, 6 सेतू सुविधा केंद्र, 7 सामान्य महिला. जो काही पर्याय आहे तो निवडायचा आहे.
खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी. 1. आधार कार्ड, आदिवास 2 नंबरचा मुद्दा त्यातला अंतर्गत, आदिवास जन्म प्रमाणपत्र, आदिवास म्हणजेच जन्म प्रमाणपत्र. 3. उत्पन्न प्रमाणपत्र. 4. अर्जदाराचे हमीपत्र. 5. बँक पासबुक. 6. अर्जदाराचा फोटो. टिप: अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. तर पान नंबर 1, पृष्ठ क्रमांक 1 वरती 1 ते 12 मुद्दे आहेत, जे खाली टिप दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जामध्ये, की टिप: अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. परत एकदा 3दा वाचेल. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. परत एकदा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. म्हणजे हा अर्ज व्यवस्थित शांततेने न चुकता भरल्यानंतर 2-3 वेळा परत तपासून तो कुठं जमा करायचा आहे, तर अंगणवाडी केंद्र. ठीक आहे. आता पान नंबर 2 कडे जाऊ आपण. आता हे आहे हमीपत्र. हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. हे तुमच्यातर्फे एक स्वयंघोषित संमती. कुठलाही ह्याला दुसरा काही स्टॅम्प, बॉन्ड वगैरे काही देखील सांगितलेलं नाही, तिकीट वगैरे. आता ते सही करताना शासकीय नियमावलीप्रमाणे 5 किंवा 10 रुपयाचं अर्जदाराच्या सहीच्या तिथं गरजेचं आहे का, तर ते तलाठी किंवा तहसीलदार जे कोणी किंवा संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये ज्यावेळेस जमा करताल त्यावेळेस आवर्जून विचारा. हे मी माझ्या सद्विवेक बुद्धीने सांगतोय तुम्हाला. तशी तर काही गरज नसावी, तरी देखील शासकीय कार्यालयीन कामकाजाचा एक भाग असण्याची शक्यता असणे नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने 5 किंवा 10 रुपयाचा जो काही कोड स्टॅम्प आहे तिथं सही करताना चिटकवायचा कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी आहे का हे एकदा तपासून घ्या. ठीक आहे. अर्जदाराचे हमीपत्र, पृष्ठ 2. अर्जदाराचे हमीपत्र आपण वाचत आहोत. मी घोषित करते की, महिलांसाठी आहे त्याच्यामुळं घोषित करते की, कंसामध्ये तिथं अशी राईट म्हणजे आपली बरोबर असल्याची खूण करण्यात आलेली आहे. बरोबर अशी खूण करा. खाली पर्यायाच्या समोर चौकोन दिलेले आहेत, त्याच्यापैकी जो आपल्यासाठी योग्य पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर किंवा असं राईट जी वरती दिसते कंसामध्ये टिकमार्क बरोबर चिन्ह अशी खूण करायची आहे. पहिला चौकोन: माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 म्हणजेच 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. एक किंवा जास्तीत जास्त पर्याय तुम्हाला जे लागू होत आहेत ते टिक करायचे आहेत. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. पुढचा चौकोन: मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रु. 1,500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. पुढचा चौकोन: माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार नाही. पुढचा चौकोन: माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा
बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत. पुढचा चौकोन, माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नाही. हा समजा वगळण्यात आलेला आहे. शेतजमिनीची जी ही आहे तर ती वगळण्यात आलेली आहे. तर नवीन अर्ज अवेलेबल झालेत का पहा, नाहीतर ही अट शिथिल करण्यात आलेली आहे ती देखील तिथं तुम्ही कन्फर्म करून घ्या. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील पुढचा चौकोन, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून कंसामध्ये नोंदणीकृत नाहीत. म्हणजे एकंदरीत 5 एकरचा चौकोन आता रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे. ते देखील तिथं हे करून घ्या आणि ह्याच्यावरतीच वाटलंच तर व्हाईटनर वापरून पूर्ण काट मारून टाका त्या पर्यायाला, किंवा आणखी नवीन जर तिथं अवेलेबल झालेले असतील फॉर्म तर तसे तिथून कलेक्ट करा, किंवा ह्याच फॉर्मवरती व्हाईटनर लावून तुम्ही तो नाही का पर्याय असा खोडू शकता. आता एकंदरीत चौकोन किती झाले, 1 2 3 4 5 6 7 नंबरचा वगळायचा आहे शेतजमिनीचा 5 एकरचा, आणि 8 म्हणजे टोटल 8 पैकी 7वा जर वगळला तर 7 चौकोन आहेत ज्याचं तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे. तिथं टिक मार्क करून एक विशेष ह्याच्यामध्ये हे आहे की हे 7 निकष तुमच्या पात्रतेसाठी गरजेचे आहेत. जे ह्या निकषामध्ये बसत नसतील तर बहुतेक ते पात्र देखील नसतील. मग काय मुद्देत काय नाही ते तुमचे तुम्ही बघून घ्या, पण एक शक्यता संशय बळावत आहे की हे 7 निकष असणारेच पात्र ठरतील, बाकी नाही म्हणायला काही हरकत नाही. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल. बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्याचा तो आयरिस स्कॅन. ठीक आहे. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. परत एकदा वाचतो. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्याची सहमती देत आहे. म्हणजे ह्याद्वारे तुमचा एक कन्सेंट मिळवला जात आहे की जेणेकरून आणखीन राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या काही योजना ज्यावेळेस येतील तर बाय डिफॉल्ट किंवा त्यांच्याकडे ही तुमची माहिती असेलच, तर त्यावरील अनुषंगाने जर का निकष असतील पात्रतेचे तर त्यावेळेस परत तुम्हाला वेगळी KYC करायची गरज पडणार नाही. म्हणजे हे सगळे अर्जदारांनी जे हमीपत्र द्यायचं आहे ते द्यायची गरज पडणार नाही. यासाठी हा मसुदा आहे. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने
अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. अर्जदाराची सही कंसात ते विचारून घ्या. तिथं कोड स्टॅम्प 5-10 रुपयाचा जे काही लागतो का नाही. नोट 1. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे. 2. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. नोट परत एकदा लक्षात घ्या. हे सगळं झाल्यानंतर उक्त प्रपत्र म्हणजे हे जे अर्जदाराचं हमीपत्र घेतलं जात आहे, हे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती, खाली जी पावती दिलेली प्रदान करण्यात येईल. मग ती हस्तांतरित करण्यात येईल किंवा तुम्हाला SMS किंवा WhatsAppवरती देखील पाठवण्यात येईल. प्रदान करण्यात येईल पूर्णविराम. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. अशा प्रकारे हा अर्जदारासाठीचा मसुदा इथं संपत आहे. खाली ते डॉटेड लाईन आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी कार्यालयीन कामकाजाकरिता. अर्ज दाखल केल्यानंतर ही पावती फाडून देण्यात येईल तुम्हाला. तर काय आहे ती, अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. मग त्याच्यावरती पट्टी ठेवून किंवा असं घडी करून ते तुम्हाला ती पावती तेवढी या अर्जदाराच्या हमीपत्रापासून खालच्या बाजूला एक अंदाजे, माझ्या अंदाजाने 2/3 तुमचं हमीपत्र आणि 1/3 म्हणजे वरच्या 2 भागामध्ये तुमचं हमीपत्र आहे आणि खालच्या 1 भागामध्ये ती पावती आहे कार्यालयीन कामकाजाकरिता म्हणून लिहिलेली. आणि जे ठिपके दिलेले आहेत, अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी, तिथून खाली तुम्हाला ती पावती दिली जाईल. कार्यालयीन कामकाजाकरता हेडिंग असेल वरती, त्याच्या खाली लिहिलेलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. ही पावती सांभाळून ठेवायची आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक तिथं ते नोंद करतील, ते पडताळून पाहायचं आहे तो अर्जाचा नोंदणी क्रमांक दिलेला आहे का, आणि अर्ज जो कोणी स्वीकारणार आहे त्याची सही असेल तिथं खाली, ठीक आहे, आणि शिक्का असेल. महत्त्वाचं, अशा प्रकारे ही क्लिष्ट नाही आहे, फार सोपी प्रक्रिया आहे. तरी देखील कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तर कमेंट का म्हणतोय की व्हॉट्सअपला काय होईल, प्रत्येकाला एकट्याला सांगत बसण्यापेक्षा कमेंटमध्ये एखाद्याने काही अडचण असेल ती लिहिली तर त्याच्यावरती आपला जो रिप्लाय असेल तर तो वाचल्यानंतर अजून कोणाच्या मनात शंका असेल तर ती शंका देखील तिथं वाचल्यानंतर दूर होईल. तर अशा प्रकारे पान नंबर 1, पृष्ठ क्रमांक 1, पृष्ठ क्रमांक 2 मधला वरचा 2/3 भाग हमीपत्राचा आणि खालचा कार्यालयीन कामकाजाकरता, जो की तिथं तुमचा नोंदणी क्रमांक भरून लिहून अर्ज स्वीकारण्याच्या सही आणि स्वाक्षरीने, सही आणि स्वाक्षरी म्हणजे सही स्वाक्षरी एकच, शिक्क्याने तुम्हाला तो देण्यात येईल. तो तुम्ही जपून ठेवायचा आहे. आणि आता आम्हाला काय त्याच्यामध्ये हे नाही आहे कोणाचा अर्ज भरला किंवा काय, पण तुम्हाला जर काय शंका आली की बाबा काम व्यवस्थित झालं आहे का नाही,
तर पडताळणीसाठी तुम्ही एक जनितार्थ आम्ही जी जनजागृतीपर प्रचार आणि प्रसारासाठी ही जी माहिती प्रदान करण्यात आलेली आहे, तर तुम्ही जर सदरील हे पाठवलं ती पावतीचं सुद्धा, तर ते देखील आम्ही प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी जनितार्थ पाठवू, जेणेकरून आम्ही तिथं रिमार्क करू की बाबा अशा प्रकारे ही पावती क्रमांक, ही सही, स्वाक्षरी आणि हा शिक्का देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे ऑनलाईन आणि ऑफलाईन असा अर्ज व्यवस्थितपणे दाखल करून घेण्यात आलेला आहे. आशा करतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब कराल. पोटतिडकीची ही जी तळमळ आहे ही एका भूमिपुत्र शेतकरी, कष्टकरी आणि जमीन मालकाची, म्हणजेच जनसामान्यांची, आपल्यातल्याच एका प्रातिनिधिक व्यक्तिमत्वाचे आहे असे जर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला देखील जाणवेल की बाबा जनसहभाग वाढत आहे आणि लोक देखील आपल्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. दुसरं, सदरील माहिती आवडली असेल तर कमेंट, लाईक करा, गरजूंपर्यंत शेअरद्वारे पोचवा. आपला अभिप्राय कमेंट आणि व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका. मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोत. आज दिनांक बुधवार दिनांक 3 जुलै 2024 सकाळी 9 वाजून काही सेकंद झालेले असतील. 22 मिनिटाच्या पुढं व्हिडिओ झालेला आहे रेकॉर्ड. तर हा जो जगप्रसिद्ध लाडली बहीण योजना जी आपल्या शेजारील राज्याने लागू केलेली आहे आणि तेथील माजी मुख्यमंत्री, आजचे केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंगजी चौहान साहेब यांची जनसामान्यातील आणि महिलांमधील लोकप्रियता पाहता हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये, जसं की मागं त्यांनी ती प्रवास योजना महिलांसाठी राबवली, तर हा निर्णय देखील त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीमध्ये अनदर फिदर इन कॅप म्हणजे मानाचा तुराच ठरणार, यात यत्किंचितही शंका नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही यूट्यूब चॅनल माध्यम समूह म्हणून मुख्यमंत्री सहकारी आणि एकंदरीतच महाराष्ट्र शासनाचे कर्तव्यदक्ष प्रशासन आणि प्राधिकरणाचे अगदी मनपूर्वक आभारी आहोत. अशीच जनसामान्यासाठी, तळागाळातील लोकांसाठीची आपली संवेदना कायम राहील याबद्दल आम्हाला यत्किंचितही शंका नाही आहे. आणि असा एक
शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्ती आज महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळत आहे, याबद्दल आम्हाला नक्कीच गर्व आणि अभिमान दोन्ही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान.